हाय, हॅलो, नमस्कार. मी अनुराधा. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते अनुराधा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये. आज सकाळचं वातावरण बघा कसं झालं होतं. सगळीकडे पाऊस पडला आहे, पण आमच्या इकडे पाऊस वगैरे झाला नव्हता. सगळीकडे खूप पाऊस वगैरे झाला, नुकसान झालं आंब्यांचं वगैरे. तर हा निसर्ग आहे, आपण त्याला काहीच करू शकत नाही. पण आमच्याकडे तसं काही नव्हतं. पण आज वातावरण बघा किती एकदम असं 9 वाजत आले होते, पण सूर्य अजिबात वरती आला नव्हता, दिसतसुद्धा नव्हता आभाळातून. तर मग म्हटलं पहिल्यांदाच स्वयंपाक वगैरे करून घ्यावा, कारण नंतर असं थोडंसं पाऊस येत होता, म्हणजे टिपकं पडल्यासारखं वाटत होतं. पण म्हटलं आधी स्वयंपाक वगैरे बनवून घ्यावा, नंतर जर वारा कायदळ सुटलं तर सांगता येत नाही. तर आत्यानी घरात पोहे बनवले होते नाश्त्यासाठी. आज जरा बटर वगैरे संपले होते, मग आत्यानी पोहे बनवून घेतले आणि मी बाहेर चपात्या करायला सगळं घेऊन आले होते. चूल वगैरे पेटवून घेतली आणि नंतर मी चपात्या करायला बसले. आणि पहिल्यांदा आत्यांची घाई होती की तुम्ही पहिला नाश्ता करून घ्या आणि मग नंतर जे काय काम करायचं नाही ते करा. तर मी पण बाहेरच घेऊन बसले, कारण बाहेरच काहीतरी येऊन तोंड घालण्याची भीती तर असतेच. आपण तसं ठेवून आतमध्ये बसू शकत नाही. तर चपात्या वगैरे झाल्या आणि नंतर इडल्या बनवायच्या होत्या. तर तेचं पीठ मी तांदूळ वगैरे बारीक करून ठेवत होते. ते सगळं बारीक करून ठेवलं आणि नंतर थोडंसं आजचं वातावरण जरा ढगाळच होतं, इतकं जास्त हे नाही. म्हणून मग म्हटलं जरा उन्हामध्ये पीठ ठेवावं आणि नंतर त्याच्यावरती एक पाटी झाकून ठेवली, जेणेकरून बाहेर शेळ्या वगैरे आल्या तर त्या ढकलून वगैरे देणाऱ्या किंवा तोंड वगैरे घालतील. ते सगळं करून झालं आणि नंतर घेतला झाडू मारायला. घरात इतका कचरा झाला होता, ते सगळं झाडून वगैरे घेतलं व्यवस्थित. आणि मग नंतर भाजी बनवायची होती, तेवढी बनवून घेतली. आणि नंतर घेतलं सगळं जेवण वगैरे झाल्यावरती ह्या एकाच कस्टमरचे जवळजवळ 7 ब्लाऊज आहेत आणि त्याला लावायचे होते हुक आणि हातशिलाई करायची होती. काय ब्लाऊजना हातशिलाई होती आणि ते सगळं करायला कधी ते येतील आणि कधी घेऊन जातील सांगता येत नाही. पण ते आधी करून घ्यायचं होतं मला. आणि एवढं म्हणजे ब्लाऊज शिवायला पण तितकेच आहेत आणि ते शिवत बसले की हे सगळं काम मागं राहतं. आणि त्यांनी अचानक फोन वगैरे केला तर आपलीच तारांबळ उडते. त्यापेक्षा आधीच करून घ्यावं म्हटलं. आणि हे खूप कंटाळवाणं काम वाटते, मानपाट भरून येते, पण तरीसुद्धा हे करणं भाग आहे. हे आपलंच काम आहे, आपल्यालाच करावं लागणार आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल